तुम्हाला जर कन्सिस्टंट राहायचं असेल, हा खूप सगळ्या लोकांचा प्रश्न आहे की सर कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करायची. आपण थोडं याला काय करूया, लॉजिकली वर्कआउट करूया की स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करायची. त्याच्याबरोबर आपण हे विचार करूया की कन्सिस्टन्सी का राहत नाही. तर बघा कन्सिस्टन्सी का राहत नाही, फॉर एक्झाम्पल आपण विचार करूया तुमच्याकडे कामाला एक व्यक्ती आहे. या व्यक्तीला तुम्ही काय करता, पगार देता. हा व्यक्ती सकाळी 10 वाजता येतो, संध्याकाळी 6 ला जातो, 10 ला येतो, संध्याकाळी 6 ला जातो. तुम्ही त्याला पगार देता, हे तुमच्यामधलं कॉन्ट्रॅक्ट आहे. पण तुम्ही त्याला कधी गोडच बोलत नाही. तुम्ही त्या व्यक्तीला कधी-कधी रागवता. तुम्ही त्या व्यक्तीला जर समजा कधी-कधी खूप जास्त काम दिलं, तर तुम्ही त्याला ओव्हरटाईम सुद्धा देत नाही. मग त्या व्यक्तीला काय वाटतं, की चला आपण कामात टाळाटाळ करायला सुरू करू. मग तो काम टाळतो. मग तुम्ही काय म्हणता, माझ्याकडे हा कामाला आहे, पण हा बिलकुल कन्सिस्टंट नाहीये. आता सेम केस तुम्ही इमॅजिन करा, लेट्स थिंक अबाउट आवर ब्रेन. बरोबर आहे. आता हे जे ब्रेन आहे, हे ब्रेन टेक्निकली काय आहे, तुमच्याकडे कामाला आहे. हे ब्रेन तुमच्याकडे कामाला आहे. मग ब्रेन काय म्हणतं, ब्रेन म्हणतं मी तुझ्यासाठी सकाळी उठतो, पाठांतर करतो, पुस्तक वाचतो, समजून घेतो, एमसीक्यू सोडवतो, सगळं करतो. पण काय होतं, की तू मला खुशच करत नाही. आता बघा, तुम्ही तुमच्या ब्रेनला खुश का करत नाही? तर तुम्ही बघा, तुम्ही ठेवलेले टार्गेट्स बरोबर आहे. तुम्ही स्वतः प्रयत्न केलेला पाठांतराचा प्रयत्न. तिसरी, तुम्ही स्वतःचं केलेलं कंपॅरिझन, कुणासोबतचं विनाकारण केलेलं कंपॅरिझन. तुम्ही स्वतःचं केलेली चाचणी म्हणजे कंटिन्यू तुम्ही स्वतःला टेस्ट करता. आणि 5वी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही स्वतः ब्रेक घेत नाही. अभ्यासामधनं ब्रेक घेत नाही. 6वी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही तुमच्या ब्रेनला इन्सेंटिव्हज देत नाही. बरोबर आहे. आणि या सगळ्यांना मिक्स करणारी सगळ्यात मेन गोष्ट, तुम्ही कधी स्वतःचं कौतुक करत नाही. मग काय होतं, स्वतःचं कौतुक नाही केलं, की ब्रेन थकतं. ते म्हणतं, "अरे काय चाललंय?" अभ्यास करतोय, पाठांतर करतोय, समजून घेतोय, सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने वर्कआउट करतोय. तरी हा माणूस माझं कौतुकच करत नाही. मग ते काय म्हणतं, "जा पळ, मी काम नाही करत." मग तुम्ही ऑटोमॅटिकली मग ब्रेनमध्ये हार्मोन सिक्रेट होतात. ते हार्मोन तुम्हाला बोर करतात, अभ्यास करायला कंटाळवाणा देतात. हे आपल्याला परवडणारं नाहीये. म्हणून तुम्हाला सांगतो, कन्सिस्टन्सी जर मेंटेन करायची असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला तुमच्या ब्रेनची काळजी घ्यावी लागेल. कारण ब्रेन कोणाला सिग्नल देतं? ब्रेन तुमच्या मनाला सिग्नल देतं आणि तुमच्या मनाला काय हवं आहे? तुमच्या मनाला स्वतःचं कौतुक हवं आहे. म्हणजे जर कन्सिस्टन्सी मेंटेन करायची असेल तर टार्गेट ठेवा. पण टार्गेट कोणतं ठेवा? आवाक्यामधलं ठेवा. जेव्हा ते टार्गेट पूर्ण होईल, तुमचं ब्रेन खुश होईल. "हां, चला अरे वाह! खूप छान झालं. माझं टार्गेट पूर्ण झालं. आता मी काय करतो? पुढचा अभ्यास घेतो." छोटी-छोटी टार्गेट ठेवा. पाठांतर करा. पण कशाचं पाठांतर करा? अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचं पाठांतर करा. स्वतःचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी, स्टडी रूममध्ये सांगण्यासाठी, शिक्षकाला खुश करण्यासाठी किंवा लोकांना इम्प्रेस करण्यासाठी पाठांतर नका करू. स्वतःचं कुणासोबतही कंपॅरिझन करू नका. प्रत्येकाच्या स्ट्रेंथ्स वेगळ्या असतात, प्रत्येकाच्या वीकनेस वेगळ्या असतात, प्रत्येकजण कोण कशात चांगलं काम करू शकतो, हे वेगळं असतं. स्वतःला टेस्ट नका करू. दर 2 मिनिटाला, दर तासाला हे मला जमतंय का? टेस्ट नका करू. कंटिन्युअस ब्रेक घेत राहा, स्वतःला ब्रेक देत राहा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इन्सेंटिव्हजवर काम करा. तुमच्या ब्रेनला इन्सेंटिव्हज द्या. मग ते कशामधनं असेल, कुठेतरी फिरायचं असेल, थोडीशी वेब सीरीज बघायची असेल, थोडे गाणे ऐकायचे असेल, कुठेतरी चक्कर मारून यायचं असेल, 15 दिवस झाले कंटिन्यू अभ्यास करतोय, कुठेतरी मंदिरात जाऊन यायचं असेल, की जेणेकरून ब्रेन खुश होईल. मी तुम्हाला सांगणार ब्रेन खुश झालं, ते मनाला सिग्नल देईल, "भाई सगळं चांगलं चाललंय." मन ऑटोमॅटिकली स्वतःचं कौतुक करायला सुरू करेल. तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन राहायला सुरू होईल. लक्षात घ्या. तुम्हाला जर कन्सिस्टन्सी मेंटेन करायची ही तुम्ही याच पद्धतीने करू शकता. अदरवाईज तुमच्याकडे कोणताही कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी मेडिटेशन करा, ओमकार म्हणा, ह्या अशा सगळ्या गोष्टी. तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यामागची कारणं क्लिअर असणं गरजेचं आहे.